संभाजीनगरहून आणि आता पोहोचलो दिल्लीत। हे आहे एअर इंडियाचं विमान। या विमानाने 2 तासामध्ये दिल्लीमध्ये पोहोचवलं संभाजीनगरहून। असा आजचा प्रवास झालेला आहे। या माध्यमातून तुम्हाला मी पूर्ण प्रवासाचा व्हिडिओ दाखवणार आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद। शेतात शेतकरी पायी चालू दिवसभर मरतो, पण इथं पायी चालायचं काम पडू नये म्हणून सरकते जिने आहेत। म्हणजे फक्त उभं राहायचं आणि तो जिना आपोआप माणसाला पुढे नेतो। पाय जागेवर उचलायचं काम नाही। चव्हाण मामा, हे बघा काय आहे जिन्याची। आता इथं हे संपला की पटकन उतरायचं, असं उतरायचं। आपल्या चेक इन बॅग्स म्हणजे ज्या बॅग्स आपण विमानामध्ये सामान कक्षात टाकतो, म्हणजे एअरपोर्ट आपण आल्याच्या नंतर जमा करतो, त्या बॅग्स आपल्याला या ठिकाणी विमानतळावर पोहोचल्याच्या नंतर मिळतात। या ठिकाणी आपल्या बॅग येतात। ही बघा, आता माझी बॅग आलेली आहे आणि या ठिकाणावर ही बॅग घ्यायची। या आहे ट्रॉलीज। या ट्रॉली आपण आपली बॅग सामान जर जास्त असेल तर त्या वाहून नेण्यासाठी विमानतळावर उपयोग करू शकतो। कारण दिल्ली विमानतळावर जवळपास 3 टर्मिनल आहेत। तर या टर्मिनलवर त्या टर्मिनलवर जाण्यासाठी आपण हे सामानाच्या ट्रॉलीज वापरू शकतो। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी निघालो आणि आता पोहोचलो श्रीमती इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट दिल्ली। आणि हे मागं बघा किती सुंदर असा एअरपोर्ट बनवलेलं आहे, बघण्यासारखं आहे। या ठिकाणी 3 तासाचा हॉल्ट आहे आणि त्याच्यानंतर आमचं पुढचं दिल्ली ते गुवाहाटी हे विमान आहे 3 वाजता। मागं जे मी विमान प्रवासाचे व्हिडिओ बनवले त्याच्यात अनेक कमेंट अशा होत्या की विमानाचं तिकीट किती होतं। रोज बदलत असतात दर, त्याच्यामुळे आज किती तिकीट आहे आणि उद्या किती राहील हे काही सांगता येत नाही। कधी कधी एका दिवसाच्या फरकाने ते दुप्पट सुद्धा होतं, त्याच्यामुळे ते नक्की तिकीट आपल्याला सांगता येत नाही। टर्मिनल 3चं हे आहे डोमेस्टिक अरायवल। या ठिकाणी आता आम्ही आलो आणि इथून बाहेर यायचं आणि नंतर या ठिकाणी बघायचं पुढच्या विमानाचा टाइम टेबल। पुढच्या विमान कोणत्या गेटला लागणार आहे ते बघायचं आणि नंतर पुढे जायचं। या ठिकाणून आपल्याला जाता यायचे डिपार्चरमध्ये। आता प्रस्थान जे गेट आहे त्या ठिकाणी जायचं। डिपार्चर गेट 2ऱ्या मजल्यावर आहे, त्यामुळं आपण या सरकत्या जिन्यानं 2ऱ्या मजल्यावर डिपार्चर ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी जाऊ शकतो। आता आमचं विमान लागणार आहे टर्मिनल 3च्या 46 नंबर गेटला आणि या ठिकाणी आपल्याला दिसतात ते 27 ते 62 पर्यंत गेट या बाजूला आहेत। तर आपण आता त्या बाजूला जायचं। दिल्ली विमानतळावरचं हे योगासनाचं शिल्प अतिशय सुंदर आहे। दिल्ली विमानतळावर हे योगासनाचं शिल्प पाहून व्हिडिओ बनवून तो आपल्यापर्यंत पोहोचण्याचा मोह नक्कीच आवरला नाही। आणि हे बघा, यामध्ये विविध प्रकारचे आसनं, योगासनं चित्रित केलेले आहेत। अतिशय छान असे शिल्प बनवलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे आसनं आपल्याला योगासनं आपल्याला यामधून बघायला मिळतात। चला आता जाऊया पुढे। या बाजूला आता आहे गेट नंबर 46। गेट नंबर 46 कडे जाताना काचामधून आपल्याला बाहेरची येणारी जाणारी विमानं या ठिकाणी दिसतात। विमानाचा आवाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असते। आणि हे बघा, एअर इंडियाचं विमान आहे। बहुतेक हेच विमान आता आम्हाला गुवाहाटीला घेऊन जाईल असं वाटतं। हे आहे विस्ताराचं एअरक्राफ्ट आणि हे एअर इंडियाचं विमान आपल्याला उड्डाण घेताना या ठिकाणी दिसत आहे। इलेक्ट्रिक वाहनं आहेत आणि ती सुविधा आहे। हे पहिया लागलेत, ही सगळी सुविधा आहे इथं। दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची कोणतीही गैरसोय होत नाही। इथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, ड्रिंकिंग वॉटर, आणि अतिशय शुद्ध पाणी आहे। पण त्याचबरोबर सगळं सेन्सरवर आहे। आता या नळाच्या जवळ आपण गेलं की या ठिकाणी आपल्याला तोटे दिसणार नाही, काहीच दिसणार नाही। फक्त आपण सेन्सरच्या तिथे गेलं की आपोआप ते सुरू होऊन पाणी सुरू होते। सेन्सरच्या समोर गेलं की पाणी सुरू होते, सेन्सरच्या बाजूला गेलं की पाणी बंद होते। सेन्सरच्या जवळ गेलं पाणी सुरू, सेन्सरच्या बाजूला गेलं पाणी बंद। आधुनिक तंत्रज्ञान वापरून या ठिकाणी या प्रकारच्या सर्व व्यवस्था केलेल्या आहेत। हे बघा, आता सेन्सरच्या समोर गेलं की पाणी आलं, आपण पाणी प्यायचं आणि सेन्सरच्या बाजूला गेलं की पाणी आपोआप बंद होते। आता साधारणतः 2 तासापासून या विमानतळावर मी आहे। गेट नंबर 46 ला लागणार आहे
दिल्ली ते गुवाहाटी जाणारं विमान. तर आता ही फ्रुटी आणि पाण्याची बॉटल, म्हणजे इथं पाणी बॉटल उपलब्ध नव्हती आणि इथं या ठिकाणी चहा जर बघितला तर 200 रुपयाला चहा आहे. म्हणजे घेणारच नव्हतं, पण 200 रुपयाचा चहा प्यायची आपली शेतकऱ्याची ताकदच नसते ना. आता आमच्या सोबत सगळे शेतकरी आहेत. 200 रुपयाला चहा. हो मामा, कितीला चहा होता? 200 रुपये. 200 रुपयाला चहा. 4000च्या आत 3500 रुपये सोयाबीन विका लागलं. त्याच्यामुळे आम्ही बघितले, फक्त किमती बघितल्या आणि बस समाधान मानलं. पण आता हे एअर इंडियावाल्यांनी हे फ्रुटी दिली, पाणी बॉटल दिली, तर धन्यवाद एअर इंडिया. म्हणून विमानात बोर्डिंग करण्यासाठी असलेला पास म्हणजे त्याला बोर्डिंग पास म्हणतात. तर हा बोर्डिंग पास आता आहे दिल्ली ते गुवाहाटी या विमान प्रवासाचा. आता ही बोर्डिंग पास घ्यायचं कसं हाही एक प्रश्न असतो. तर बोर्डिंग पास घेण्यासाठी आपल्याला आपण तिकीट काढल्याच्या नंतर तो ऑनलाईन काढता येतो, त्याला वेब चेक इन म्हणतात. आणि दुसरं, जर आपण वेब चेक इन केलं नाही, विमान उड्डाणाच्या वेळेच्या 2 तास अगोदर विमानतळावर जावं लागतं आणि तिथे गेल्याच्या नंतर ज्या एअरलाईनचं आपलं तिकीट आहे, साधारणतः आपलं एअर इंडियाचं आहे, इंडिगोचं आहे, स्पाइस जेटचं आहे किंवा विस्ताराचं आहे, अशा ज्या अनेक कंपन्या आहेत, तर त्या संबंधित एअरलाईनच्या काउंटरवर जाऊन आपलं तिकीट दाखवून आणि आधार कार्ड दाखवून आपण आपला बोर्डिंग पास तिथून आपण घेऊ शकतो. आणि त्या बोर्डिंग पासवर मी तुम्हाला जसं दाखवलं तसं सीट नंबर असतो, विमानाचा कोणतं विमान आहे ते क्रमांक असतो, त्याच्याप्रमाणे विमानाचा डिपार्चरचा वेळ असतो, पोहोचण्याचा वेळ असतो, PNR नंबर असतो, अशी सगळी माहिती त्या बोर्डिंग पासवर असते. डिपार्चर टाइम आहे 15:20, म्हणजे दुपारी 3 वाजता दिल्ली ते गुवाहाटी असा संपूर्ण मजकूर. आणि हा आहे PNR नंबर. आणि गेट नंबर जो आहे, आपल्याला विमानात ज्या ठिकाणून प्रवेश करावा लागतो, तो गेट नंबर मात्र इथं आपल्याला विमानतळावर आल्यावर ते कोणत्या गेटला विमान येणार आहे ते समजते. आणि आज आहे तारीख 17 सप्टेंबर 2025. आता वाजले दुपारचे 3:20 विमान आहे, थोडं लेट आहे. हे आहे तिकीट. हे तिकीट आपण ऑनलाईन काढलेलं तिकीट आहे. संभाजीनगर ते गुवाहाटी फ्लाईट नाही आहे, विमानसेवा नाही आहे, त्याच्यामुळं संभाजीनगरहून दिल्लीला यावं लागतं. आणि दिल्लीला 5 तासाचं फ्लायओव्हर आहे, म्हणजे विमानतळावर आपल्याला थांबावं लागतं. आणि त्याच्यानंतर 3:20 पुढचं विमान आपल्याला दिल्लीहून पकडावं लागतं, मग ते गुवाहाटीला आपल्याला पोहोचवतं. हा आहे 46 नंबरचं गेट. आणि या गेटलाच आता हे विमान लागणार आहे. चव्हाण मामा फ्रुटी प्यायला आलेत. एअर इंडियाची गिफ्ट आहे ती, आणि चव्हाण मामाने त्याचा आनंद घेतला. आता काहीतरी तांत्रिक प्रॉब्लेम आल्यामुळे विमानाचं प्रस्थान लाभलेलं आहे आणि त्यामुळे आता या विमानतळावरच थोडा वेळ थांबावं लागेल.